तर आता आम्ही चाललो आहे दुकानाकडे. घरामध्ये आज थोडंसं कार्यक्रम आहे आणि काय सामान आणण्यासाठी किराणा मालाच्या दुकानात चाललो आहे आम्ही. गावाकडे जाऊया आम्ही येतो, इन्कम पण त्यांचं होतं आणि तिकडून आणण्याचा उद्देश इथून घेण्याचा उद्देश हाच आहे की गावातल्या लोकांचा थोडंफार विकास करावा. बेनिफिट्स होतात त्यांना, बाकी काही नाही. तर आता आजचा कार्यक्रम जो आहे तो तुम्हाला बघायला भेटणार आहे. आज सवासणीचा कार्यक्रम आहे. तो तुम्ही बघा, तुम्हाला मी दाखवतो की त्याची मेकिंग कशी असते, काय पद्धतीने लोक येतात, काय पद्धतीने लोक एकत्र येऊन गावातल्या सगळ्या महिला एकत्र येऊन तो कार्यक्रम पार पाडतात. तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघत राहा, मजा येईल तुम्हाला. कारण तर आई दुकानातून सामान घेऊन येत आहे सवासणीचं आणि तुम्ही बघा की पुढे व्हिडिओ कसा होईल. हा अख्ख्या गावात करून आलं सगळं केलंय, टीव्हीवर दाखवते. असं आईचं आणि शोभत सगळं शोधतोय. कुठे गेलं सुशील? जेवण हे झालं, जेवण करायचं ना. आज घरीच आहेत काय? किती तेलावर घेतली? सगळं घेतले. तेल घेतली 575 नाही 475 तेलावर सगळं घेतली. घेतले. काय विसरलेला आणा अजून 25 रुपये इथून 500 कर बरोबर. आता आज कसला कार्यक्रम आहे घरात? सवासणीचा आहे. सवासणीचा कार्यक्रम आहे. तुम्ही बघा आता सवासणी कसं असतात गावाकडच्या. आज ते तू प्रसाद घातलेले आहेत लग्नातल्या, पण ती तुळजापूरला गेलतो ना, त्याचे ती प्रसाद उजवायच्या सवासणी. आणि हा आमचा गावचा रोड जो इतका खराब होता तुम्ही बघू शकता. इथलं आईला माझ्या की आईने दुकानात सामान घेऊन आले राशनचं, सवासणीचं. बरं आहे का? तर हा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघत राहा, कारण की मजा येणार तुम्हाला बघण्यासाठी. मेकिंग कशी असते तुम्हाला लक्षात येणार आहे. आणि हे तुम्हाला मी गावाकडचं एक फळ दाखवतो. त्याला काय म्हणतो? शेलवटाचं खातात नाही, शेलवट आहे, याला खातात. आणि बघत त्याला कसं गोड असते का? तिखट नसते ते, हे नसतं ना, गोड नसतं ना? खात का नक्की ना? आता पोटपोट दोघायचं. हां, तर आमचा छोटा बंधू आता खाऊन बघणार आहे. आपण नाही खाणार. खाऊन दाखवा की जरा. कशी टेस्ट? पोटपीट दुखत नाही ना? तुम्ही आता बघू शकता की यांनी खाऊन दाखवलंय. चिकट राहता येईल. आमच्या गावातल्या ज्या काकाने तुम्हाला खाऊन दाखवलेलं आहे. आम्ही खायचं. हां, आम्ही रिक्स नाही घेत सध्याला तरी. आणि गावाकडचे लोक खूप मजेत राहतात, एकदम फ्रेश सगळ्या गोष्टी प्रॉपर. जे आपण बघतो खेडेगावातलं, हे इथे बघू शकता. ट्रॅक्टर आता तुम्हाला दिसेल कसं आहे. बरं का? व्हिडिओ बनवण्याचं एकच कारण आहे की गावाकडे जेव्हा पण आपण जातो एक आठवण असावी म्हणून व्हिडिओ बनवलेला आहे हा. आणखीन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्ही, कारण की भरपूर लोकांचे व्हिडिओ घेतलेले आहेत मी गावामध्ये, खूप लोकांचे व्हिडिओ घेतलेले आहेत, ते तुम्हाला बघायला नक्कीच भेटतील. छोटे मला म्हणतात की आपल्याला अजून ब्लॉग शिकण्याची गरज आहे प्रॉपर. तर आम्ही अजून शिकत आहोत. तर तुम्ही थोडंसं मदत करा आम्हाला की काय पद्धतीने सबस्क्रायबर वाढवा. सबस्क्रायबर वाढले की आम्हाला पण थोडंसं मजा. आम्ही शिकतोय. सबस्क्रायबर आहेत तसे आमच्या घरचेच मंडळी सगळे. 3K नाही, आता वाढलेत थोडेसे, 4-5 झालेत. 4-5K. तर ॲक्च्युली खरंच आम्हाला ब्लॉग नाही बनवत आहेत, पण तरी तुम्हाला मी गाव दाखवण्याचा प्रयत्न करते. एक तर गाव बघून घ्या. हे जे दिसतं तुम्हाला इकडं, कुठं इकडं
हे जे आहे समाज मंदिर आहे आणि इथे एक समाज मंदिर आहे. इथे हे पण तुम्हाला दिसते समाज मंदिरच आहे. आणि हे आमच्या व्हिडिओ काढण्यात दंगाई माझ्या आईचं तर नुसतं त्याला काय वाटायला लागले काय माहित नाही, काय कळलं नाही मला. 2-2 लेकं उभारले तिथं जवळ. प्रॉपर ब्लॉग घ्यायचा. हा. राहू दे आई डॉक्टर चांगलं दिसतंय. आईचं म्हणणं असं आहे की आम्ही 2-2 मुलं आईसोबत आहेत, उभारल्यात आणि बघायला तरी सुद्धा आम्ही या ब्लॉगमध्ये आम्ही आईची मदत करत नाही. मदत तरी माझ्या छोट्या भावाने तरी त्याला आणखी वाटली. थोडंसं मदत केलेली आहे. हे व्हिडिओमध्ये दिसतंय तुम्हाला, बघत राहा तुम्ही. केली मदत केली माझ्या भावाने छोट्या. छोट्या भावाला म्हणलं तर छोट्या भावाने मदत केलाय. आणि हे आणि मोठा ही माझी कार आहे. ही कार आम्ही मस्तपैकी आता सावलीत लावलेली आहे सध्याला. वॉशिंग करताना एक नवीन ब्लॉग. आईची मामी ना, माझी वहिनी हां आईची वहिनी, आणि तिकडची मामी, तिकडची मामी, ती बी माम्याच होत्या. सगळे माम्याच्या द्यायचे इथं. हां असं ठेवताय दाखवताय टीव्हीला. हां ती आजी आहे बघा. ही बी आजीच आहे. आणि ती मामी मामी बरोबर. आमच्या विहानची मस्ती तुम्ही बघू शकता. नुसतं मस्ती करतो विहान आमच्या इकडं. गावाकडे गेलं की त्यांनी सगळ्यात जास्त एन्जॉय त्यांनीच केलं आमच्या गावाकडं. खूप मस्ती केली त्यांनी खूप. सवासणीचा कार्यक्रम आम्ही नेक्स्ट ब्लॉगमध्ये घेणार आहे, पण पूर्ण काय कार्यक्रम घेता आला नाही आम्हाला आणि खूप बिझी असल्यामुळं तो ब्लॉग काय कंप्लीट झाला नाही आहे. बट थोडेफार व्हिडिओज आहेत जे तुम्हाला नक्कीच बघायला भेटतील. हा ब्लॉग कंटिन्यू बघा तुम्ही पुढे. बी कंटिन्यू.